नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हरिओम बेरोजगार सरकारी संस्था आणि ओम शक्ती महिला मंडळाच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता स्वच्छता अभियान भांडूपमध्ये संपन्न झाले. राष्ट्रीय एकात्मता स्वच्छता अभियान भांडूपमध्ये राबवले गेले. हरिओम बेरोजगार सरकारी संस्था आणि ओम शक्ती महिला मंडळाच्या वतीने हा उपक्रम प्रामुख्याने राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये मुलुंड तसेच भांडूपमधील 15,000 महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानाअंतर्गत एक प्रतिज्ञाही करण्यात आली. ती म्हणजे नागरिकांनी मनातील जातीय भेद हे प्रथमतः काढून टाकले पाहिजेत. हे जातीभेद मनातून गेले की भारत देश आपोआपच स्वच्छ होईल असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. आदित्य अर्जुन मुदगुल हे राष्ट्रीय एकात्मता स्वच्छता अभियान करण्यात आलं होतं. त्या हरिओम बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या माध्यमातून व ओम शक्ती महिला मंडळ यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता स्वच्छता अभियान करण्यात आलं होतं. त्यासाठी आम्ही मुलुंड आणि भांडूपमधील 15,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यासाठी विशेषतः प्रतिज्ञा करण्यात आली होती की नागरिकांनी प्रथमतः आपले मन स्वच्छ करायला पाहिजे, की आपल्या मनात असलेले जातीय धर्मभेद सर्व समभाव असं म्हणजे जातीय धर्मभेद आपल्या मनातून स्वच्छ करून आपण भारत देशाला स्वच्छ करू शकतो. आपण एकत्र आलो तर भारत देश असाच स्वच्छ होईल. त्यासाठी आम्ही असा संदेश देण्यासाठी 15,000 विद्यार्थ्यांनी शपथ घेतली होती. भांडूप टेंभीपाडा येथील अँथनी चर्च बाहेर ही प्रतिज्ञा करण्यात आली. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. मुलुंड संभाजी मैदानात मनसेतर्फे आयोजित रंगीबेरंगी महोत्सवास नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद लाभतोय. मुलुंड संभाजी मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी रंगीबेरंगी महोत्सवाचं आयोजन केलंय. मुलुंड संभाजी मैदानात या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असून 9 जानेवारीपासून या महोत्सवाला प्रारंभ झालाय. यामध्ये चित्रकला स्पर्धा, कॅरिओके, रिंगिंग अशा प्रकारच्या विविध सांस्कृतिक तसे मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. या सर्व स्पर्धांचं पारितोषिक वितरण सोहळा 30 जानेवारीला होणार असून परिसरातील स्थानिक नागरिक आवर्जून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहावयास मिळालं. तर आयोजक सत्यवान दळवी यांनी या उपक्रमाविषयी माहिती S9शी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सुराज फाउंडेशन आयोजित रंगीबेरंगी महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे आणि त्यातल्या ह्या ज्या 4 इव्हेंट असतात, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, चतुर्वेणी स्पर्धा आणि ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन. त्यातली गायन स्पर्धा उद्या आहे, आज चित्रकला स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय दिलेत मुलांना. त्या 3 विषयांपैकी एक चित्र काढायचं असतं त्यांना आणि एक ह्या मुलुंडमधली सगळ्या शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी या माध्यमातून आम्ही त्यांना देत असतो आणि मुलं दरवर्षी या स्पर्धेची नेहमी उत्सुकतेने वाट बघत असतात आणि सगळ्या शाळेतील शाळांचा मुलांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि त्यांना ह्या माध्यमातून आम्ही 1 तासाची स्पर्धा असते. प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हरवू जिंको गिफ्ट वगैरे देतो, त्यांना खाऊ देतो, पाण्याची व्यवस्था करतो, या ठिकाणी चांगली बसण्याची व्यवस्था असते आणि म्हणून दरवर्षी या स्पर्धेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आहे आणि मुलं खूप खुश आहेत आणि या एक व्यासपीठ देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी वेगळ्या इव्हेंटमधनं आम्ही करत असतो. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. ठाणे वाहतूक विभाग आणि रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात राहिलेली बॅग विकास लोखंडे यांना सुखरूप परत मिळाली आहे. ठाणे शहरामध्ये रिक्षा चालकांच्या मुजोरगिरीला हैराण झालेले नागरिक एकीकडे त्यांच्या नावाने डंका फोडतात, तर दुसरीकडे या रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा हा देखील कौतुकास्पद असल्याचं पाहावयास मिळालंय. रिक्षा चालकांचा प्रामाणिकपणा हा अगदी कौतुकास्पद असल्याचं एका घटनेतून निदर्शनास आलंय. शनिवारी सायंकाळी अंबुजा सिमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत असलेले विकास लोखंडे हे आपल्या कुटुंबियांसह सरईतील MTLहून रिक्षाने ब्रह्मांडकडे निघाले होते. ब्रह्मांड येथे आपल्या कुटुंबीय सदस्यांसह उतरल्यावर कालांतराने आपली बॅग ही रिक्षातच राहिल्याचे विकास लोखंडे यांच्या लक्षात आले. सोसायटीच्या CCTV फुटेजमध्ये रिक्षाचा नंबर त्यांना उपलब्ध झाल्याने विकास यांनी त्वरितच वाहतूक पोलिसांशी सदर घटनेसंदर्भात संपर्क साधला. तर वाहतूक विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी या रिक्षाच्या क्रमांकाद्वारे रिक्षा चालकाचा शोध घेतला, तसेच रिक्षामध्ये बॅग राहिल्याचे त्याच्या लक्षात आणून दिलं. रिक्षा चालकाने ही अगदी प्रामाणिकपणे ही बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तर या बॅगेत एक लॅपटॉप, मोबाईल आणि चांदीचे नाणे होते. रिक्षा चालक सकलदेव साहू याचा वाहतूक पोलिसांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला आहे. तर वाहतूक पोलीस अधिकारी पुलकेशिन मठाधिकारी यांनी याबाबत माहिती S9शी बोलताना दिली आहे. सुमारे 6:15 वाजता श्री विकास लोखंडे जे अंबुजा सिमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह पोस्टवर आहेत, ते आपल्या फॅमिलीसह एका रिक्षेमध्ये चरई MTL या ठिकाणी बसले आणि ते ब्रह्मांडाला जाणार होते. ब्रह्मांडाला गेल्यानंतर जिथे उतरले तिथे ते आपली मागे ठेवलेली बॅग विसरले. यामध्ये त्यांचा एक लॅपटॉप
नंतर एक नवीन घेतलेला मोबाईल आणि एक सिल्वर कॉईन होतं. ते घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली बॅग मागं राहिलेली आहे. त्यांनी ताबडतोब आमच्याकडे पोलीस शिपाई शिरसाट नावाचे आहेत, त्यांनी फोन केला. त्यांचा फोन त्यांनी नंबर मिळवला, त्याला फोन केला. आम्ही वाहन.com जाऊन त्या रिक्षाच्या परमिट होल्डरची इन्फॉर्मेशन काढली. सुमारे 7-8 तास शोध घेतल्यानंतर शिरसाट यांना तो परमिट होल्डर मिळाला. परमिट होल्डरकडनं रिक्षा चालक मिळाला. नंतर रिक्षामध्ये बघितल्यावर रिक्षाच्या मागं ती बॅग आहे तशी होती. पूर्ण सर्व सामान, कुठले एकही कागद न हरवता रिक्षा चालकांनी, सुखदेव शाहू नावाचा रिक्षा चालक आहे, त्यांनी पूर्ण सामान आहे तसं परत दिलं. त्यासाठी आज सध्या आम्ही इथं सत्कार आयोजित केलेला आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. Destination Thane, one of the most emerging cities on the planet. Perfect blend of infrastructure enveloped by nature with the most number of lakes within the city. The place blessed with plethora of educational, medical, shopping, religious and many other facilities. The cultural capital of Maharashtra. With a booming residential and commercial properties, the dream to walk to work is indeed a reality. Welcome to the 15th Real Estate and Housing Finance Expo, Property 2016, Thane, from 15th to 18th January, where more than 40 developers, 300 financiers, 20 banks and many more opportunities are waiting to be grabbed. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड MCC कॉलेजमधील विद्यार्थी आणि वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाण्यासह मुंबईमध्येही राबविला जातोय. तर मुलुंडमधील MCC कॉलेजचा सहभाग या अभियानामध्ये लाभलाय. 10 ते 16 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. तर या अभियानामध्ये मुलुंड MCC कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एक रॅली काढली. त्या रॅलीमार्फत वाहतुकीच्या नियम पाळणाऱ्या व्यक्तींचे तिळगुळ देऊन स्वागत केले. तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्येही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तिळगुळ देऊन वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली. विशेष म्हणजे मकर संक्रांतीचे औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली. युवा जनरेशनमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती होणे आवश्यक असून ती भावी पिढी आहे. तसेच NSSच्या विद्यार्थ्यांनी वाहन चालकांमध्ये काउन्सिलिंग देखील केले. तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गतील सहभाग पाहून पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. भारतामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त आहे, जीवितहानी जास्त आहे. म्हणजे जेवढे लोक नैसर्गिकरित्या मृत्यू पावतात त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक
हे वाहतूक अपघातात मरण पावतात. वाहतूक अपघातामध्ये कोणतरी चुकी असते. याचाच अर्थ चुकी आहे म्हणजे याचा अर्थ लोक आपल्या नियमांचे पालन करत नाहीत. लोकांनी आपल्या वाहन चालकांनी आपल्या नियमांचे पालन करावे, वाहतुकीचे पालन करावे म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. केंद्र सरकारचा 7 दिवस असतो आणि राज्य सरकारचा 7 दिवस असतो. असे मिळून 14 दिवस तो असतो. हा सप्ताह 10 तारखेला चालू झालेला आहे आणि 24 तारखेला संपणार आहे. तर या कालावधीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्याचा एक रॅली हा प्रकार आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन. कारण कॉलेजची पिढी हे जे यंग जनरेशन आहे त्यांना वाहतूक नियमांचं पालन माहिती होणे, त्याचं ते पालन करणं त्यांनी आवश्यक आहे. त्यांनी जर वाहतूक नियमांचं पालन केलं, कारण उद्या तेच आपले रस्त्यावर वाहन घेऊन चालवणार आहेत आणि त्यांनी जर पालन केलं ते इतरांना सांगू शकतात किंवा त्यांचा आदर्श घेऊन रस्त्यावर चालणारे वाहनधारक देखील ते आपलं वाहतूक नियमांचे पालन करू शकतात. त्यासाठी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स NSS विंगच्या वतीने आम्ही रॅलीचे आयोजन केलं होते. मुलुंड कॉलेजपासून ते आपला NSS रोडने वंदना आपला कॅफे कॉफी डे, तिथून 5 रस्त्याला जवळजवळ अर्धा तास त्या ठिकाणी काउन्सिलिंग करण्यात आलं. NSSच्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग केलं. ज्यांनी हेल्मेट नाही घातलेलं त्यांना हेल्मेट घालण्यासाठी आग्रह धरला गेला. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही किंवा वापरलं नाही त्यांना शेवटी सांगण्यात आलं. शेवटी आता आमच्या PS सिस्टमद्वारे ते पण अनाऊन्सिंग कॉलेजचेच विद्यार्थी करत होते. म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जो आपला प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झालेला आहे. मला वाटतं जर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जर आपले हे नियम स्वतः अंगीकारले किंवा स्वतः पाळले आणि इतरांसमोर आदर्श ठेवला तर मला वाटतं आपण लवकरच अपघातमुक्त होऊ किंवा रस्ता सुरक्षा जे आहे ते पाळण्यास उद्युक्त होतील. त्याकरता फार उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स आणि विशेष करून NSS विंगचे जे आहेत प्रोफेसर श्री अमित यांचे मी फार फार आभार मानतो. तर विद्यार्थ्यांनीही या अभियानामध्ये सहभाग घेऊन आपल्याला आनंद मिळाल्याचे असनांशी बोलताना सांगितले. माझं नाव अमित यादव, मी NSS प्रोग्राम ऑफिसर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आहे. जसं की आपल्याला माहिती असेल 10 ते 16 जानेवारी हा रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि मुंबई ट्रॅफिक पोलीसच्या मुलुंड डिव्हिजनसोबत इन्स्पेक्टर आमचे इन्चार्ज कैलाश चव्हाण सर, तर त्यांच्यासोबत आम्ही या रॅलीचं आयोजन केलं. रॅली आमच्या कॉलेजहून NS रोडवरून 5 रस्त्यावरून मुलुंड स्टेशन आणि परत इथे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सला आम्ही आलो. आणि आज मकर संक्रांतीचा पर्व असल्यामुळे आम्ही जे काही लोक वाहतुकीचे नियम पाळत होते त्यांना आम्ही तिळगुळ दिला, त्यांना शुभेच्छा दिली आणि त्यांचा सत्कार केला. आणि जे लोक नियम पाळत नव्हते तर त्यांनासुद्धा आम्ही तिळगुळ देऊन त्यांनी तुम्ही नियम हे पाळावेत, हे तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, तर असा संदेश आम्ही त्यांना दिला. मुलुंड MCC कॉलेजपासून सुरू झालेली ही रॅली मुलुंड कॉलनी परिसरामध्ये तिची सांगता करण्यात आली. योगेश मावडे, S9 न्यूज, मुंबई. पोखरण रोड नंबर 1च्या रस्ता रुंदीकरणाच्या कारवाई अंतर्गत मंदिर तोडल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त संजय जयस्वाल यांच्या नामफलकावर शाई फासून या घटनेचा निषेध केला आहे. पोखरण रोड नंबर 1च्या रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक दुकानांवर पालिकेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक नामवंत दुकाने, शाळेचा परिसर, त्याचबरोबर फुटपाथ, वाढीव बांधकामेही जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाई दरम्यान एक मंदिरही तोडण्यात आलं आहे. वर्तकनगर येथील हे मंदिर असून यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात. संतप्त हिंदू सेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करीत आज ठाणे महानगरपालिकेत घुसून आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान त्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यालयाबाहेर नामफलकावर शाई फेकली आहे. या सर्व प्रकारादरम्यान आयुक्त कार्यालयावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश हिंदू सेनेचे अध्यक्ष संतोष यादव आणि उपाध्यक्ष अमित मिश्रा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. सध्या हे दोन्ही युवक नौपाडा पोलिसांच्या ताब्यात आहेत. वर्तकनगर क्षेत्रामध्ये जी कारवाई केली आहे ती हिंदू धर्मियांच्या हितावह नसून पालिका प्रशासनाने विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचं असल्याचं त्यांनी या आंदोलनादरम्यान म्हटलं आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.